आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। आंतरवली सराटी येथे सर्व मराठा बांधवांना एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा केलं। आपल्यासोबत प्रसाद लाड आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, भाजपचे नेते आहेत। कशा पद्धतीनं पाहता, ज्या पद्धतीनं आवाहन केलंय या सगळ्यांनी आणि पुन्हा एकदा हा लढा उभारण्याचा मानस? मनोज दादाला नेहमी मी सांगितलं की तुमचा लढा हा आरक्षणासाठी आहे, पण जो लढा होता तो खऱ्या अर्थाने लढा संपला आणि ते लढा जिंकले देखील। त्याच्यानंतर कोण भेटल्यावरती कशा पद्धतीत पुन्हा लढा सुरू होतो याचा देखील संशोधन करण्याचा विषय। खरं तर मराठा समाजाला जे काही द्यायचं होतं ते फक्त दिलं गेलं, ते देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे दिलं गेलं। आजही मी त्यांचा व्हिडिओ पाहिला, त्यांचा रोष हा फक्त देवेंद्र फडणवीस या नावावरती असतो। ज्या पद्धतीमध्ये त्यांनी आरोप केले की सारथीमधनं मिळालं नाही, मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळातून मिळाला नाही, माझ्याकडे डेटा आहे। आपल्या TV 9च्या माध्यमातून मी तो डेटा लोकांसमोर ठेवू इच्छितो। आत्तापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार जो अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधी 50 कोटीचा होता, तो 750 कोटी रुपये पर वर्षाला दिला गेला। त्यामधनं आत्तापर्यंत 1,49,532 लाभार्थ्यांना फायदा झाला आणि 12,511 कोटीचं कर्ज मंजूर झालं, ज्याच्यामध्ये 1,20,500 लाभार्थ्यांना 1,213 कोटी रुपयाचा व्याज परतावा मिळाला गेला। मग हे कोणी केलं? मनोज जरांगे पाटलांनी विचारलं पाहिजे, हे कोणी केलं? हे देवेंद्र फडणवीस यांनी नाही केलं तर कोणी केलं? तसंच शैक्षणिक क्षेत्रात मी सांगतो, राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्कमध्ये 2022-23 मध्ये 1.55 लाख विद्यार्थ्यांना 181 कोटीचा लाभ मिळाला। 23-24 मध्ये 1,07,000 विद्यार्थ्यांना 143 कोटीचा लाभ मिळाला। 24-25 मध्ये 53,975 विद्यार्थ्यांना 160 कोटीचा लाभ मिळाला। 25-26 मध्ये 170 कोटीची तरतूद केली गेली। आणि मग विद्यार्थ्यांना UPSC असेल, MPSC असेल, अशा भरीव ठिकाणी मदत करण्याचं काम कोण करत असेल तर ते देवेंद्र फडणवीस करतात। मनोज दादाचा दुसरा आरोप होता की कुणबी प्रमाणपत्र मिळाली नाहीत। मला वाटतं आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्र देखील मिळाली गेली। आणि नुसता आरोपाला आरोप करायचा, फडणवीसांना विलन करण्याचं काम करायचं, कोणाच्या तरी बोलण्यावरती हे काम करायचं, हे आम्ही खपवून घेणार नाही। मी मागे देखील तुम्ही दुसऱ्यांदा म्हणाले कुणाच्या बोलण्यावरून हे करताय? आता तुम्ही मीडिया चालवता, तुम्ही बघा कोण जाऊन भेटल्यानंतर हे होतं। मी स्वतः तुम्हाला फार जाणीवपूर्वक सांगतो, गंगाधर काळकुटेजींशी माझं 2दा फोनवरती बोलणं झालं मागच्या 15 दिवसात। मी त्यांना म्हटलं होतं की मनोज दादाचे काही प्रश्न असतील तुम्ही त्यांची वेळ घ्या, मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो, आपण मुंबईत बैठक घेऊन करू। हे विषय आंदोलन करून सुटत नाही। तुम्ही पुन्हा या कडक उन्हामध्ये गरीब मराठा मुलांना एकत्र करून पुन्हा त्यांची वाताहत करणार आहात का? 30 जूनची तुम्ही तारीख दिलीत, कडक उन्हाळा चालू आहे, पावसाळा सुरू होईल, पेरणीचा टाईम आहे, लोकांचा पेरणीचा सण आहे। अशा वेळेला माझी मनोज दादाला फार स्पष्टपणे नम्र आव्हान आहे की तुम्ही चर्चेला या, चर्चा करून आपण त्यातनं निर्णय सोडवू। तुमच्या एखाद्या गोष्टी जर सुटल्या नसतील, जे मी गंगाधरजींना देखील सांगितलं, नसतील सुटल्या आम्ही सोडवणार, मी प्रयत्न करतो, मी जिम्मेदारी घेतो। मनोज दादांनी आंदोलनं करण्यापेक्षा, कोणाचं तरी ऐकून हे आंदोलनाचा विडा उचलण्यापेक्षा मनोज दादांनी या गोष्टीसाठी चर्चेला यायला पाहिजे। चर्चा करून जर त्यांना काही फायदा होत नसेल तर आंदोलना पवित्र आहे। पण 1994च्या धर्तीवरती सरकारनं GR काढावा, ही मागणी पूर्ण का होत नाही असा सवाल पण विचारताय। सगळ्या गोष्टी मनोज दादा म्हणतील तशा होणार नाहीत। काही गोष्टी सरकारला सरकारच्या नियमामध्ये कराव्या लागतात। त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्या, कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट, सगळं केलं गेलं। मग ह्याच्या पलीकडे अजून काय राहिलं होतं? आणि त्याच्यानंतर पण काही गुन्हे मागे घेण्याची त्यांनी गोष्ट केली, ती खरं आहे, सत्य आहे, पण त्याच्यामध्ये प्रोसिजर आहे, कोर्टाचे अप्रुव्हल्स आहेत, ते केले जातील। त्यासाठी पाठपुरावा पण करायला पाहिजे।